नमस्कार. आजची रेसिपी पापलेटची. पापलेट फिश इकडे मी 4 घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून साफ करून त्याचे आपण तुकडे करूया. चाकूला थोडीशी धार लावून घेऊया. याप्रमाणे त्याची शेपटी, पंखाचा भाग कापून डोके, शेपटीचा भाग वेगळा ठेवून तुकडे करून घेतले आहेत. डोकं, मधला भाग आणि शेपटीचे याची आपण करी बनवूया. एका ताटात पाव कप बारीक रवा, पाव कप तांदळाचे पीठ, हळद, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून हे बाजूला ठेवून देऊया. दुसरीकडे एका भांड्यात फिशचे तुकडे घेऊन हे फ्रायसाठी आपण वापरणार आहोत. त्यामध्ये एक लिंबू पिळून घेऊया. चवीनुसार मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट, मिरची पावडर, गरम मसाला घालून हे मिक्स करून 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया. दुसरीकडे डोकं, शेपटीचा भाग आणि मधला भाग हा आपण करीसाठी वापरण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाव कप तेल घालूया. 1 इंच दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा बडीशेप आणि काही तेजपत्त्याची पानं घातली आहेत. पाव चमचा हिंग, एका मिरचीचे 4 तुकडे, अर्धा चमचा अद्रक पेस्ट, अर्धा चमचा लसूण पेस्ट, 10-12 कढीपत्त्याची पानं, एक छोटा चिरलेला कांदा, कांदा तेलावर चांगला परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लोणचे मसाला तेलावर चांगलं परतून घेऊया. पाव चमचा गरम मसाला, बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो घालून मिक्स करून हे तेलावर परतून घेऊया. साईडला ठेवलेले डोक्याचा मधला आणि शेपटीचा भाग घालून याच्या हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं तेलावर परतून यामध्ये 1 मोठी वाटी नारळाचे दूध घालून मिक्स करून त्यामध्ये आपण कोकमचे 2 तुकडे घालूया. मिक्स करून हे 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया. हे शिजेपर्यंत आपण मसाला लावून ठेवलेले फिशचे तुकडे तयार केलेल्या पिठात घोळवून गरम तव्यावर तेल सोडून फिशचे तुकडे घालून ते दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. यानुसार भाजून
सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.